सदलगा पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची 108वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळत. संस्थेला 38.86 लाखांचा निव्वळ नफा. सदलगा शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत 108 वर्षाची सहकार क्षेत्राची परंपरा असलेल्या सदलगा पूर्व भाग बहुउद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळमेळत झाली. तर संस्थेला या आर्थिक वर्षात 38.86 लाखांचा निव्वळ नफा झाल्याचं यावेळी घोषित करण्यात आलं. प्रारंभी दीप प्रज्वलन व किसान गौरव गीत झालं. संस्थेचे सचिव बाळासाहेब बाकळे यांनी स्वागत केलं आणि अहवाल वाचन केलं. संस्थेचा विकासाचा आढावा घेताना त्यांनी संस्थेला 38,86,111 रुपये इतका नफा झाल्याचं सांगितलंय. तर सभासदांना 10% लाभांश जाहीर केलाय. या आर्थिक वर्षात संस्थेचे 2,478 सभासद संख्या आहे आणि संस्थेचे भाग भांडवल 1,39,39 इतका आहे. निधी 4,18,00,000 तर ठेवी 28 कोटींचे वर आहे. तर गुंतवणूक 13,27,00,000 आहेत आणि कर्ज वसुली 98.5% झाली. संस्थेला अ वर्ग ऑडिट प्रमाणपत्र मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय. यावेळी संस्थेचे माजी संचालक श्री कल्लप्पा कमते यांनी संस्थेच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांनी संस्थेने पुरवलेल्या सुविधा, पॅन कार्ड, विमा, वैद्यकीय सुविधा आणि शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या सर्व शेतीविषयक सुविधा याविषयी सविस्तर माहिती कथन केली. तर अध्यक्ष व संचालक मंडळ आणि संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या कार्याचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्यात. अध्यक्ष भाषणात संस्थेचे चंद्रकांत पाटील यांनी संस्था कोणत्या पद्धतीने पारदर्शी व्यवहार करते आणि शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी बांधील असून सर्वतोपरी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करेल याची ग्वाही दिली. यावेळी संस्थेच्या वतीने शालांत प्रमाणपत्र परीक्षेत 80%च्या वर गुण प्राप्त झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वार्षिक सर्वसाधारण सभेत पत्रकार तात्यासाहेब कदम, मकरंद द्रविड, प्रतीक कदम, शिवपुत्र मर्जके, राजू गडकरी इत्यादी मान्यवरांसह संस्थेचे शेकडो सभासद, स्त्री पुरुष, कर्मचारी व ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अन्वेषण न्यूजसाठी सदलगाहून अण्णासाहेब कदम.